नमस्कार सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. खरं पाहता मला नेहमीच सर्व विद्यार्थ्यांसमोर याला अतिशय आनंद होतो. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण, प्रकरण क्रमांक 8 धातुविज्ञान या 2 प्रकरणाच्या निमित्ताने मी तुमच्या समोर आलेलो होतो आणि आलेलो आहे. तर पुनश्च एकदा तुमच्या समोर येण्यास मला अतिशय आनंद होत आहे. तर मी अजून एक प्रकरण तुमच्या समोर घेऊन येत आहे. प्रकरण क्रमांक 9 कार्बनी संयुगे. तर कार्बनच्या संबंधामध्ये हा प्रकरण आहे. तुम्ही इयत्ता 9वी मध्येच थोडंफार प्रमाणात कार्बन आणि त्याचे संयुगे याचा अभ्यास तुम्ही केलेलाच आहात. तर मी रमेश उमाटे पुनश्च एकदा प्रकरण क्रमांक 9 कार्बनी संयुगे घेऊन येत आहे. तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो. तर कार्बनी संयुगे हे प्रकरण पाहत असताना आपण इयत्ता 9वी मध्ये सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे असे 2 प्रकारचे महत्त्वाचे प्रकार पाहिलेले आहे. त्याचबरोबर कार्बन हे मूलद्रव्य, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण अणु अंक 6 असल्या कारणाने त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 4 असं लिहिला जातो आणि कार्बनची संयुजा ही 4 आहे. तर धातू, काच, माती यांच्यापासून बनलेल्या जर वस्तू आपण सोडल्या तर अन्न पदार्थापासून इंधनापर्यंत पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे सगळे इंधन आहेत. अशा अनेक विविध वस्तू या सगळ्या सेंद्रिय संयुगापासूनच बनलेल्या आहेत. म्हणूनच त्यामध्ये कार्बनचं महत्त्वाचं असं स्थान आहे. सर्व सेंद्रिय संयुगामध्ये अत्यावश्यक असलेला मूलद्रव्य म्हणजेच कार्बन. सुमारे 200 वर्षापूर्वी असे मानलं जातं की सेंद्रिय संयुगे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवापासून आपण मिळवायचो. परंतु नंतर प्रयोगशाळेत सुद्धा असेंद्रिय संयुगापासून युरिया व इतर घटकांची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगांची नवी ओळख तयार झालेली आहे. कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना आपण कार्बनी संयुगे असे म्हणतो. फक्त त्याला काही अपवाद असलेले कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाईडचे क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे प्रकरण आहे. तर त्यामध्ये आपण विविध घटकांचा सविस्तररीत्या अभ्यास करणार आहोत. तर कार्बनी संयुगामधील बंध कुठल्या प्रकारे असतो आणि ते कसं तयार होतं त्याचं आपण आता इथं थोडक्यात बघूया. त्याला बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. तर आयोनिक संयुग आणि सहसंयोज संयुगे असे 2 प्रकारचे संयुगे आपल्याला माहिती आहेत. त्यापैकी आयनिक संयुगांचा अभ्यास आणि त्याचे गुणधर्म आपण मागील पाठात पाहिलेला आहे. मीठ, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, अल्युमिनियम क्लोराईड असे अनेकविध आपण आयनिक संयुगांचा अभ्यास केलेला आहे. तर आयनिक संयुगांचे गुणधर्म पाहत असताना आपण जाणून घेतलेलं आहे की त्यांचे द्रवणांक व उत्कलनांक अतिशय उच्च असतात आणि वितळलेल्या अवस्थेमध्ये ते आयनिक संयुगे विद्युत वाहक असतात. म्हणजेच त्याच्यातून करंट वाहतं आणि आयनिक संयुगांचे गुणधर्म आपण त्यांच्या आयनिक बंधांच्या आधारे स्पष्ट होतात हे सुद्धा पाहिलं होतं. तर आता इथे काही कार्बनी संयुगे दिलेले आहेत. तर त्यांचे द्रवणांक उत्कलनांक दिलेले आहेत. आपण पाहू शकतो सोबतच्या दिलेल्या तक्त्यामध्ये जर पाहिलं तर काही संयुगे आहेत. मिथेन CH4 द्रवणांक -183°, उत्कलनांक -162. इथेनॉल C2H5OH -117 द्रवणांक आहे, 78 उत्कलनांक आहे. तर जेव्हा आपण हे पाहतो तर तुमच्या लक्षात आले असतील तर आयनिक संयुगांच्या तुलनेने सहसंयोज किंवा कार्बनी संयुगामधील जे बंध आहेत त्यांचे द्रवणांक व उत्कलनांक अतिशय कमी आहेत. या कार्बनी संयुगांचे द्रवणांक उत्कलनांक अतिशय कमी आहेत, ऋणमध्ये सुद्धा आहेत इथे. म्हणूनच आयनिक संयुगांचे द्रवणांक उत्कलनांक अतिशय जास्त आहेत.
तर कार्बनी संयुगांचे उत्क्लनांक जर पाहिलं तर ते 300° कमी असलेलं आढळतं. म्हणजेच ज्यावेळी त्यांच्यातलं द्रवणांक आणि उत्क्लनांक कमी आहे, म्हणजेच त्यांच्यामधील जे आंतररेणवी आकर्षण बल आहे ते अतिशय क्षीण आहे. आयनिक बंधामध्ये हे जे आकर्षण बल असतं ते अधिक दृढ असतं, स्ट्रॉंग असतं. म्हणून तर त्यांचे द्रवणांक आणि उत्क्लनांक हे काय असतात, अतिउच्च असतात. पण कार्बनी संयुगांचे मात्र आंतररेणवीय बंध हे अतिशय काय आहेत, क्षीण असल्यामुळे क्षीण आहेत. कशावरून लक्षात आलं तर त्यांचा द्रवणांक उत्क्लनांक सुद्धा अतिशय कमी आहे. तर विविध द्रावणांचा विद्युत वाहकतेचे परीक्षण केलेलं आपण. म्हणजेच कार्बनी संयुगामध्ये ग्लुकोज व युरियाचा जर आपण अभ्यास केला तर त्या संयुगांना विद्युत वाहकता नाही, म्हणजे त्यांच्यातून इलेक्ट्रिक करंट वाहत नाही. जेव्हा आपण विद्युत अपघटनी आणि अनपघटनी जर पाहिलं तर हे विद्युत अपघटनी आहेत, यांच्यातून करंट वाहलं जात नाही, हे आपल्या लक्षात येतं. बहुतांश कार्बनी संयुगे हे काय आहेत, विद्युताची दुर्वाहक असल्याचे लक्षात येते. आणि कार्बनी संरचनेमध्ये सुद्धा आयनिक बंधांचा अभाव आहे. म्हणजेच कार्बनी संयुगामधील रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही. यांच्यामध्ये जे कार्बनी संयुगामधील रासायनिक बंध आहे त्यामुळे आयनांची निर्मिती होत नाही. तर रासायनिक बंध म्हणजे काय, आपण आताच पाहिलं. रासायनिक बंधामुळे म्हणजेच रेणूमधील किंवा स्फटिकामधील अणूंना सर्वात जास्त आकर्षण बलामुळे एकत्र पकडून ठेवणे म्हणजेच रासायनिक बंध. एकत्र पकडून ठेवतात अणू. रेणूमधील किंवा अणूमधील जे स्फटिक आहे ते आकर्षण बल जर स्ट्रॉंग असेल, दृढ असेल, जास्त असेल तर ते एकमेकांना पकडून ठेवतात. तर रासायनिक बंध हे कशात निर्माण होतं, चांगलं आयनिक बंधामध्ये. या कार्बनी संयुगामुळे असे रासायनिक बंधामुळे आयनांची तर निर्मिती होत नाही. तर रासायनिक बंध सुद्धा महत्वाचे. त्याचे दोन प्रकार आहेत, आयनिक बंध आणि सहसंयुज बंध. हे कशाचे प्रकार आहेत तर रासायनिक बंधाचेच प्रकार आहेत. तर आपण या प्रकरणामध्ये तर कार्बनचा अभ्यास करताना कार्बन 6 हे त्याचा अणुअंक आहे किंवा अणुक्रमांक आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-4. त्याच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या 4 असते, म्हणून त्याचं संयोजक किती आहे तर 4 आहे. त्याच्या नजीक कोण आहे, जवळ राजवायू 2 आहेत, हेलियम आहे अगोदर आणि त्याच्या नंतर आहे निऑन 2, 8 आणि हेलियमचं 2 हे काय आहे अणुअंक किंवा त्यांचं संयोजक कक्षातील इलेक्ट्रॉनची संख्या आहे. तर या कार्बनच्या बाबतीत विचार जर केला आपण, कार्बनच्या संयोजक कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळं राजवायू गाठण्यासाठी कार्बनला काही पर्याय आहेत. पण त्यातला एक पर्याय तुम्हाला सांगतो. त्यामध्ये संयोजक कवचातील 4 इलेक्ट्रॉनचे इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉन बरोबर संधान होते, म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो आपण. त्याच्या शेवटच्या कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून तो इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉन्स बरोबर संधान करतो, म्हणजे शेअरिंग करतो आणि निऑनचे स्वरूपण गाठतो. म्हणजे कसं, जर त्यांनी 2, 4 हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे, 4 इलेक्ट्रॉन्स त्यांनी मिळवलं, मग त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किंवा शेवटच्या कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 8 होणार आहे. म्हणजेच 2, 8 हे निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. त्यामुळं 2 अणूंच्या संयोजक, आता याच्यामध्ये काय होतं, या पद्धतीमध्ये 2 अणू एकमेकांबरोबर संयोजक इलेक्ट्रॉनचे संधान करतात. 2 अणू एकमेकांना देणं घेणं करतात. दोन्ही अणूंच्या संयोजक कवचाचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचाचे संधान झालेले इलेक्ट्रॉन समावतात. म्हणजे हा इलेक्ट्रॉन देतो आणि घेतो. समजा आपण कार्बनचं उदाहरण हायड्रोजन बरोबर जर केलं तर हायड्रोजनमध्ये एकच अणुअंक आहे, त्याचा शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. त्याला त्याच्या जवळचं म्हणजेच हेलियमचं, ह्या राजवायूचं इलेक्ट्रॉन संरोपण तयार करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. मग असे 4 हायड्रोजन येतात आणि ते एका कार्बनबरोबर त्यांचं संयोजन होते. तेव्हा कार्बन काय करतो, त्या 4 हायड्रोजन बरोबर संधान करतो, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो, त्यांना 4 प्रत्येक 1-1 देतो आणि प्रत्येकाचे 1-1 तो घेतो. मग त्यामुळे काय होत असतं, कवचाचे इलेक्ट्रॉन सामावले जातात, त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू राहतो, राजवायू स्वरूपण गाठतो.
म्हणजे कार्बन सुद्धा राजवायू स्वरूपाने काढतो. 4 हायड्रोजनचे एक एक घेऊन 2 8 होतात आणि प्रत्येक हायड्रोजन जे 4 आहेत ते कार्बन पासून एक एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्यांच्या शेवटच्या कक्षेत 2 2 होतात. म्हणजे ते सुद्धा हेलियमचं या राजवायूचं काय करतात, ते राजवायूचं स्वरूपण काढतात. आणि त्याच वेळी कार्बन सुद्धा शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन झाल्यामुळे तो निऑनचं काय करतो, राजवायू स्वरूपण काढतो. त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू स्वरूपण घडतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युत प्रभार निर्माण होत नाही. म्हणजे तर कोणत्याही ह्याच्यावर अधिकही जास्त होत नाही किंवा वजाही होत नाही, कारण एक दिलेलं असतं एक घेतलेलं असतं. म्हणजेच अणू हे विद्युतदृष्ट्या उदासीन राहतात. या सर्व बाबीमुळे अणू हे काय करतात, स्थायित्व प्राप्त करतात. आणि त्यामुळे राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग निवडतो आणि हाच मार्ग तो नेतो. त्यालाच आपण काय म्हणतो, संधान करणे. म्हणून आपण आता त्या ठिकाणी असं सांगू शकतो, दोन अणूमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने, दोन अणूमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच सहसंयुज बंध हे कार्बनमध्ये घडून येतं. आणि सहसंयुज बंधाचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी आपण इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढतात. या पद्धतीमध्ये अणूच्या संज्ञेमध्ये वर्तुळ काढली जाते. आपण सोबतच्या आकृतीत पाहताय त्या प्रत्येक संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवली जाते. एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला सहसंयुज बंध दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या संज्ञाभोवती वर्तुळे एकमेकांना छेदलेली दर्शवतात. छेदणाऱ्या वर्तुळांच्या परस्पर व्यापन, एकमेकांना देणं घेणं, छेदणाऱ्या वर्तुळांच्या परस्पर व्यापन झालेल्या भागात संधान केलेले इलेक्ट्रॉन्स म्हणजे शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स हे ठिपका किंवा फुलीच्या साह्याने दर्शवले जाते. संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे एक सहसंयोज बंध होय. वर्तुळ न रेखाटता ठिपका संरचना सुद्धा याच्यामध्ये काढली जाते. आणि दोन अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एक छोट्या रेषेस सुद्धा सहसंयोज बंध असे म्हणतात. आणि रेषा संरचनेलाच आपण रचनासूत्र असेही म्हणतो. आपण आकृतीत पाहतच आहोत, हायड्रोजनचं H2 झालेलं आहे, दोन ठिपके दाखवलेले आहेत. म्हणजे एक सहसंयोज बंध म्हणजे एकरी बंध त्यांच्यात आहे. तो एका रेषेने H' असे एकरी बंधन सुद्धा दाखवलेलं आहे. तर यालाच आपण हायड्रोजन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना, दोन्ही पाय ठिपका संरचना आणि सोबतच आहे रेषा संरचना, आणि त्यामध्ये दिसते तुम्हाला एकेरी बंध आहे. तर हायड्रोजन यामध्ये H2 हे त्याचं काय झालेलं आहे, एकेरी बंध निर्माण झालाय. तर त्याचप्रमाणे सहसंयोज बंधन तयार होणारे रेणूचे सर्वात साधे उदाहरण आपण पाहिलं हायड्रोजनचं, कारण की त्याचं एकच अणुअंक असल्यामुळे तो एकच कवच के कवच पूर्ण करण्यासाठी तो हेलियमची राजवायू संज्ञा म्हणजे स्वरूपण गाठण्यासाठी त्याला एकाच इलेक्ट्रॉनची गरज होती, ते आपण पाहिलं. म्हणून एक सहसंयोज बंधाने एकेरी बंध तयार झाला. एकेरी, दुहेरी आणि तिहेरी असे 3 प्रकारचे बंध आहेत. हायड्रोजनचा बंध हा एकेरी आहे. आपण बघूया दुसरं उदाहरण ऑक्सिजनच्या संदर्भात काय होतंय. तर 2 ऑक्सिजन अणूंच्या रासायनिक संयोगाने O2 हा रेणू तयार होतो. 2 अणू पासून O2 हा रेणू तयार होतो. तर O2चा आपण पाहूया. ऑक्सिजनचे 2 रेणू तुम्हाला दिसत आहेत. त्याचा अणुअंक हे काय 8 आहे. म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपणे 2 6 संयुजा 2 होणार आहे. म्हणजेच त्याला निवान या राजवायूचं स्वरूपण गाठण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो काय करतो, दुसऱ्या एका ऑक्सिजनच्या अणूबरोबर सहसंयोज बंध स्थापित करतो. तो त्या ऑक्सिजनला 2 अणू देतो आणि त्यांच्याकडून 2 घेतो इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच सोबतच्या आकृतीत पाहतो तर त्यांच्यामध्ये दुहेरी बंध निर्माण झालेला आहे. 2 इलेक्ट्रॉन्स देणे आणि संधान करणे, 2 इलेक्ट्रॉन्स संधान होतं म्हणजे शेअरिंग होतं. दुहेरी बंध आपण बघतोय डॉट आणि रेषा संरचनेच्या साह्याने. आणि नायट्रोजनचा अणुक्रमांक आहे, अणुअंक आहे 7, म्हणजेच 2 5 इलेक्ट्रॉन स्वरूपण असल्यामुळे त्याचं संयुजा 3 आहे. म्हणजेच त्याला संतृप्त होण्यासाठी आणि आपल्या निऑन या राजवायूचं स्वरूपण प्राप्त करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनचं तो संधान करतो. म्हणून त्याच्यामध्ये काय असणार आहे तर ठिपके 3 ठिपके दाखवलेले आहेत. म्हणून त्याच्यामध्ये तिहेरी बंध होताना दिसतोय. तर N ट्रिपल बॉन्ड N असं म्हणलं जातं. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये
का ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन, हायड्रोजनच्या बाबतीमध्ये H सिंगल बॉन्ड हायड्रोजन, असे काय म्हणलं जातं एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध तयार होत असतात सहसंयोजी बंधामध्ये. सगळ्यात महत्वाचं एक उदाहरण आपण पाहतो इथं मिथेन CH4. आत्ताच आपण पाहिलंय, परत एकदा आपण नीट पाहूया. या कार्बनच्या संयुगाचा विचार केला तर आपल्याला मिथेन कुठे आढळतो, त्याला मार्शी गॅस असं म्हणतात. तर त्याचे गुणधर्म सुद्धा पाहिलेलं आहे. मिथेन रेणूच्या संरचना आपण पाहूया. तर यामध्ये 4 संयुजा इलेक्ट्रॉनच्या साहाय्याने कार्बन अणू 4 सहसंयोजी बंध तयार करतो आणि नजीकचं Ni म्हणजे निऑनचं राजवायू संवहन काढतो व स्थायित्व प्राप्त करतो. तर मिथेन इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना आपण इथं दिलेल्या सोबतच्या आकृतीत पाहत असतोय. मिथेन इलेक्ट्रॉन ठिपका संरचना तसेच रेषा संरचना आकृती आपण सोबतच्या आकृतीत पाहत आहोत. तर त्यामध्ये एक कार्बन सोबत 4 हायड्रोजनचे अणू तुम्हाला दिसत आहेत. एक कार्बनचा अणू आहे, सोबत 4 आहेत आणि ते सगळे एकमेकांना काय झालेले आहेत, मिक्स झाल्यामुळे सहसंयोजी बंध तयार होऊन मिथेनचा रेणू तयार झालेला आहे. आणि सोबत बघतो आपण ठिपक्यामध्ये 2-2 ठिपक्या दिसत आहेत, म्हणजे एक बंध आहे. आणि त्याच पद्धतीने ते पाहतोय आपण रेषा संरचना, त्यामध्ये तुम्हाला 4 रेषा दिसतात, एक स्वतंत्र, म्हणजेच इथं काय झालं, रेषा संरचना तयार झालेली आणि ह्याच्यामध्ये एकेरी बंध तुम्हाला दिसेल. तर ह्यालाच आपण मिथेनचे रेणू रेषा संरचना व इलेक्ट्रॉन ठिपका संरचना असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, तर आपण मिथेनच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा असा गुणधर्म इथं पाहिलेला आहे. सहसंयोज म्हणजे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर कार्बन डायऑक्साईडचे रेणूसूत्र CO2 आहे, त्याचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना याचे रेखाटन करा. त्याचबरोबर गंधकाचे रेणूसूत्र S8 असून त्यामध्ये 8 अणू एकमेकांना जोडून एक वलय तयार होते. तर S8 साठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना रेखाटा आणि तुमच्या वहीत लिहून काढा. तर या सहसंयोजी बंधानंतर आपण पुढे जातोय. अतिशय महत्वाचा असा गुणधर्म कार्बनच्या बाबतीत, कारण की प्रकरणच कार्बनवर आधारित आहे. तर कार्बनला एक व्हर्सेटाईल इलेमेंट म्हणलं जातं. व्हर्सेटाईल म्हणजे आगळे वेगळे मूलद्रव्य. सगळ्या मूलद्रव्यामध्ये आगळं वेगळं असं असलेलं मूलद्रव्य म्हणजे तो कार्बन आहे. का असं म्हटलं जातं पाहूया. एका वर्गामध्ये एका विद्यार्थ्याला आपण सुद्धा म्हणतो तो विद्यार्थीच वेगळा आहे. या सगळ्या विद्यार्थीमध्ये त्याचे गुणधर्म वेगळे आहेत, किंवा तो एक वेगळ्या व्यक्तिमत्वाचा व्हर्सेटाईल स्टुडंट आहे म्हणतो. तसं इथे सुद्धा कार्बन सुद्धा एक व्हर्सेटाईल मूलद्रव्य का म्हटलेलं आहे, आगळे वेगळं मूलद्रव्य का म्हटलेलं आहे, ते आपण जाणून घेणं तुम्हाला आणि मला निश्चितच आवडेल. तर इतर मूलद्रव्याप्रमाणे कार्बनचे अणुसंयुज इलेक्ट्रॉन संधान करतो म्हणजे शेअरिंग करतो आणि सहसंयोज बंध तयार करतो. आणि त्यामध्ये मिथेन CH4 या साध्या कार्बनी संयुगाची रचना सुद्धा आपण पाहिली. तर इतर मूलद्रव्यापेक्षा कार्बनचे वेगळेपण असं आहे की कार्बन पासून बनणाऱ्या संयुगांची संख्या प्रचंड मोठी आहे. सुरुवातीसच आपण पाहिलं, या प्रकरणात सुरुवातीलाच पाहिलं, धातू, काच, माती यांच्यापासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सोडून दिल्या तर सर्व वस्तू ह्या कार्बन पासूनच बनलेल्या आहेत. किंबहुना सर्व सजीव सृष्टी कार्बनच्या संयुगाचीच बनलेली. माझं शरीर किंवा तुमचं शरीर हे सुद्धा कार्बननेच बनलेले आहे. तर कार्बनपासून मिथेन सारख्या लहान साध्या रेणूपासून ते आपल्या शरीरात DNA जे आहे, आपल्या न्यूक्लियसमध्ये, सेलच्या न्यूक्लियसमध्ये केंद्रकामध्ये जे DNA आहे, ते DNAचा महाप्रचंड रेणू सुद्धा कशापासून तयार झालेला आहे, तर कार्बनी संयुगापासूनच तयार झालेला आहे. म्हणून कार्बन संयुगाची व्याप्ती हे अतिशय सूक्ष्म अशा मिथेन पासून ते महाप्रचंड अशा DNA संयुग ज्याचे रेणू वस्तुमान हे जवळपास 10⁻12वा घात इथपर्यंत आहे. याचाच अर्थ असा झाला की कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि प्रचंड मोठा असा रेणू तयार करतात. त्यालाच आपण कॅटॅनेशन पॉवर असं म्हणतो. त्यांच्यामध्ये ते कॅटॅनेटिंग पॉवर आहे. कार्बनला हा जो गुणधर्म आहे तो कशामुळे मिळाला, तर कार्बनच्या सहसंयोज बंधांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाने मिळालेलं आहे. कारण की त्याचे जे संयुज 4 आहे, या सहसंयोज बंधामुळे, ह्या वैशिष्ट्यामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतो.
तर यावरूनच कार्बनची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात. तर पाहूया त्याची वैशिष्ट्ये कुठली कुठली आहेत. 1 नंबरचं वैशिष्ट्य पाहतोय आपण. कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयोजा बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. त्याला आपण शृंखला बंधन शक्ती असं म्हणतो. कार्बनची शक्ती म्हणजे काय, शृंखला तयार करणे आणि त्यापासून मोठमोठे रेणू तयार होतात. कार्बन डॅश कार्बन डॅश कार्बन डॅश असे काय आहे तर सहसंयोज बंध तयार करण्याचे अद्वितीय, बघा अल्टरनेटिव्ह कोणच नाही त्याच्यासारखं, अशी शक्ती त्याच्यात आहे. त्या कार्बन अणूच्या गुणधर्माला आपण शृंखला बंधन शक्ती म्हणतो. पेपरच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही व्याख्या महत्वाची आहे. शृंखला बंधन शक्ती कशाला म्हणतात? कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयोज बंध तयार करण्याची जी अद्वितीय क्षमता आहे, त्यातून मोठे रेणू तयार होतात. या कार्बन अणूच्या गुणधर्माला किंवा क्षमतेला शृंखला बंधन शक्ती असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला असतात. ओपन चेन किंवा क्लोज्ड चेन म्हणजेच काय, मुक्त सुद्धा असतात आणि ते बद्ध म्हणजेच काय, क्लोज्ड बंद झालेल्या अशा शृंखला असतात. मुक्त शृंखला जी आहे ती सरळ असते किंवा शाखीय असते. ब्रँचड, झाडा जसं फांदे असतात तसं मुक्त पण असते, सरळ आहे. सरळ म्हणजेच त्याला कुठल्याही शाखा नाही. शाखीय सुद्धा असते. बहुधा बद्ध शृंखला ही वलयाकार असते. वलयाकार, बेंझिन C6H6 जर काढलं तर आपण पाहू शकतो सोबतच्या इथं, तर त्यामध्ये बघा 2 कार्बन अणूमधील सहसंयोज बंध प्रबळ असल्यामुळे स्थायी असतो व या स्थायी प्रबळ सहसंयोज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त झालेली आहे. तर त्याचबरोबर दुसरं आपण त्याचं वैशिष्ट्य पाहतो इथं. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल तर 2 कार्बन अणूमध्ये 1, 2 व 3 सहसंयोजी बंध तयार होऊ शकतात. आपण पाहिलेच मागे, जसं तिकडे हायड्रोजनचं पाहिलं, ऑक्सिजनचं पाहिलं, नायट्रोजनचं, तसं 2 कार्बन अणूमध्ये एकेरी द्वंद्व, एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध तयार करता येतात. त्यांना आपण एकेरी बंध, दुहेरी बंध व तिहेरी बंध असं म्हणतो. एकेरी बंधाबरोबर बहुबंध तयार करणे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आता कार्बनचं उदाहरण पाहिलं, कार्बनची 2 रेणू असलेली इथेन CH3-CH3 एकेरी बंध आहे. तिथंच CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिन हा दुहेरी बंध आहे. तर CH तिहेरी, 3 ट्रिपल बॉन्ड CH अशी तिहेरी संयुगे सुद्धा आपल्याला बनवता येतात. हे झालं दुसरं गुणधर्म. तिसरं गुणधर्म आपण पाहतोय, कार्बनमध्ये चतुसंयोजी असल्या कारणाने त्याचे 4 संयोजी म्हणून चतुसंयोजी असं म्हणायचं त्याला. चतुसंयोजी असल्याने एक कार्बन अणू इतर 4 अणूंशी, कार्बन किंवा इतर असू दे, विविध बंध तयार करतो. त्यामुळेच अनेक संयुगे सुद्धा निर्माण होतात. कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झालेले त्या अणूप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरण पाहूया, हायड्रोजन व क्लोरीन या 2 एक संयुजे मूलद्रव्याबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुजे तयार होतात. पहा, हायड्रोजन सोबत आणि क्लोरीन सोबत CH4, एक हायड्रोजन कमी केला, CH3Cl, बघा दुसरा बंध तयार झाला. CH2Cl2 हे वेगळंच आहे. CHCl3, CCl4. तर अशा प्रकारे असे 5 काय झालेले आहेत, तिथं वेगवेगळे संयुगे तयार झाले. अशा प्रकारे इतकंच नव्हे तर तो कार्बन अणू ऑक्सिजन बरोबर नायट्रोजन, सल्फर, हायड्रोजन, फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सुद्धा सहसंयोजी बंध तयार करतो व अनेक प्रकारची कार्बनी संयुगे मोठ्या प्रमाणात तयार होत असतात. म्हणून तर त्याला आपण आगळं वेगळं असं म्हणतोय. तर कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेलं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे. हे त्याचं शेवटचं आपण वैशिष्ट्य पाहतोय. कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य कार्बनमध्ये आहे, ते घटक म्हणजेच समघटकता. या एका विशिष्ट गुणधर्मामुळे सुद्धा कार्बनी संयुगांच्या वाढीला काय कारणीभूत असलेले हे घटक आहेत. तर अशा रीतीने कार्बन आगळं वेगळं वैशिष्ट्य अक्षामागचं कारण आपण इथं पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ताच कार्बन त्याच्याबद्दल माहिती थोडक्यात जाणून घेतला. तर त्याच्यावर आधारित हायड्रोकार्बन हा महत्वाचा घटक आपण पाहतोय. तर वेळेअभावी आपण फक्त त्याचं सुरुवातीचं तोंडोळं करून घेतोय आणि त्याच्याबद्दल
सविस्तर माहिती आपण दुसऱ्या सेशनमध्ये म्हणजे दुसऱ्या भागात पाहूया. म्हणजेच फक्त आपण हायड्रोकार्बन म्हणजे काय त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या राहिलेल्या वेळात बघतोय. हायड्रोकार्बन पाहत असताना नावातच हायड्रोकार्बन म्हणजेच ते हायड्रोजन आणि कार्बन या दोन घटकांनी तयार झालेलं असतं, म्हणून त्याला हायड्रोकार्बन्स म्हणतो. तर हायड्रोकार्बन्स पाहत असताना त्याच्यामध्ये दोन प्रकारचे हायड्रोकार्बन्स असतात, संतृप्त व असंतृप्त. त्यालाच आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असे म्हणतो. तर कार्बनी संयुगामध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश झालेला आहे. तर त्यामध्ये बहुसंख्य कार्बनी संयुगामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. इतर पण असतात, पण जास्त प्रमाणात असणारा जो आहे तो कोण आहे, तर मूलद्रव्य हायड्रोजन आहे. तर आपण हायड्रोकार्बन म्हणजे काय नक्की पाहूया. ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. पुनश्च एकदा मी सांगतो, ज्या संयुगामध्ये केवळ हायड्रोजन व कार्बन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. आणि हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. आणि आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे सर्वात लहान हायड्रोकार्बन कोण आहे, तर एक कार्बन सोबत असलेले 4 हायड्रोजन अणू, म्हणून त्याचं एक रेणुसूत्र तयार झालेलं आहे CH4. त्याला आपण मिथेन असं म्हणतो. मिथेनची संरचना अगोदरच आपण पाहिलेली आहे. इथेन हा आणखी त्याच्यानंतर मिथेन नंतर इथेन हा एक आणखी हायड्रोकार्बन आहे. त्याचं रेणुसूत्र C2H6 आहे. आणि हायड्रोकार्बनची रेषा संरचना म्हणजे रचनासूत्र लिहिण्यासाठी पहिली पायरी म्हणजेच रेणूमधील कार्बन अणूमध्ये एकमेकांना एकेरी बंधाने जोडणे. आणि त्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये चतुस्संयोजी कार्बनच्या उरलेल्या संयुजाची पूर्तता करण्यासाठी रेणुसूत्रातील हायड्रोजन अणू वापरणे. तर आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहे. फक्त इथे आपण इलेक्ट्रॉन मिथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना पाहिली. तसं इथेन म्हणजे रेणुसूत्र C2H6 आहे. तर त्यामध्ये 2 कार्बन आहेत. तर त्यांच्यामध्ये कॅटेनेटिंग पॉवर आहे, म्हणजेच काय करतात ते कार्बन कार्बन एकेरी बंध तयार करूया आपण पहिल्यांदा. C सिंगल बॉन्ड C. आता राहिलेले 6 जे हायड्रोजनचे अणू आहेत ते आपण दोन्ही कार्बनला चतुसंयुज म्हणजे 4 संयुज होण्यासाठी आपण तिथे ठेवतोय. मग जर ठेवल्यानंतर पहा तुम्हाला आकृती कशी दिसते. इथेनची रेषा संरचना किंवा रचनासूत्र पहा. C सिंगल बॉन्ड आणि त्याचे साहीच्या साही सगळे हायड्रोजन हे सिंगल बॉन्डनेच काढलेलं आहे. तर हे रेषा संरचना किंवा त्याला आपण रचनासूत्र म्हणतो. आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना सुद्धा आपण पाहतोय. तर इथे एकूण 2 कार्बनचे सर्कल वर्तुळ काढलेले आहेत, एकमेकांना ते छेदलेले आहेत आणि त्यांना परत छेदणारे हायड्रोजनचे 6 अणू इथे दाखवलेले आहेत. तर ठिपका संरचना जर पाहिल्यानंतर 2 ठिपके कार्बन आणि हायड्रोजन मध्ये दिसत आहे तुम्हाला. तर ते एकेरी बंद आहेत आणि कार्बन कार्बन सुद्धा 2 ठिपके म्हणजे एकेरीच तो सुद्धा बंद आहे. अशा रीतीने आपण इलेक्ट्रॉनची कोणाची इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि मिथेनची रेषा संरचना आपण इथं काढलेले आहे. तर त्याच पद्धतीचं प्रोपेन चे रेणुसूत्र C3H8 आहे. त्यावरून प्रोपेनचे रचना सूत्र सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. तर तुम्ही ते घरी प्रॅक्टिस करा आणि घरी प्रोपेनचे रचनासूत्र काढून तुमच्या वहीत नीट ते काढून ठेवा. तर हे एकेरी बंधाचं झालं. आपण पुढील भागामध्ये हायड्रोकार्बनची निर्मिती, हायड्रोकार्बनमध्ये असलेले महत्त्वाचे प्रकार आणि थोडक्यात आपण त्याचा आढावा घेणार आहे फ्लोचार्टने. याची सविस्तर माहिती आपण पुढील भागात पाहतोय. तर वेट अँड वॉच करा आणि पुढील भागासाठी तयार राहा. तोपर्यंत सर्वांना माझा पुनश्च एकदा नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.